चौगुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना 2021-22 चे संपर्क प्रमुख 40+ दिवा व राधाकृष्ण दिवा मंदिर अध्यक्ष बंडुकेनी यांच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर 10 येथील मैदानात 2 दिवसीय भगवा चषक या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते। भगवा चषक या क्रिकेट सामन्यात नवी मुंबई शहरातील 24 संघांनी सहभाग घेतला। तसेच या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या हस्ते नाणेफेक करून करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सीताराम मडवी, GS पाटील, अशोक मडवी, मोरेश्वर केनी, गगन सिंग कोहली, बाळकृष्ण मडवी, गोकुळ पाटील, मोतीराम पाटील, शांताराम पाटील, वासुदेव मडवी, प्रभाकर मडवी, जोगेंद्र मडवी, श्याम मडवी, रामदास पाटील, रमण मडवी, रामनाथ मडवी, अरविंद मडवी, अशोक केनी, प्रकाश केनी, अजय पाटील, बिरबल मडवी, मनोहर मडवी, अतुल लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। प्रमुख बंडुकेनी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात भगवा चषकास माजी नगरसेवक तथा युवा नेते ममित चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले असून प्रथम विजेता आणि उपविजेता संघासाठी मोटरसायकल ठेवण्यात आल्याने क्रिकेट संघामध्ये आनंदाचे वातावरण होते। 2 दिवस चाललेला भगवा चषकचा मानकरी हा मच्छिंद्र स्मृती दरावे गाव हा ठरला। या संघास प्रथम पारितोषिक म्हणून सन्मान चिन्ह व एक मोटार बाईक देण्यात आली, तर उपविजेता संघ हा साईनाथ दिवा हा ठरला। या संघास एक बाईक व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले, तर तृतीय पारितोषिक गजानन कुक्षेत या संघाला देण्यात आले। या संघात 20,000 रुपये रोख रक्कम देण्यात आली। तसेच या स्पर्धेचा मालिकावीर ठरलेला ओमी प्रकाश केनी यांचा विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यावेळी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, आमचे दिवा गावाचे ज्येष्ठ समाजसेवक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते बंडुकेनी यांच्या माध्यमातून शिवसेनेचे नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख विजयजी चौगुले साहेब यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ या ठिकाणी भगवा चषक आयोजित केलेला होता। अत्यंत उत्कृष्ट असे सामने झाले। सर्व प्रेक्षकांनी खूप या ठिकाणी एन्जॉय केलं। 3 नंबर आला, 2 नंबर साईनाथ स्पोर्ट्स क्लब आला आणि धारावेच्या संघाने त्या ठिकाणी 1 नंबरचं प्राइज मारलेलं आहे। खरं म्हणजे ही उत्कृष्ट स्पर्धा अशा पद्धतीने या ठिकाणी आयोजित केलेली होती की कोणाची एंट्री फी या ठिकाणी घेतलेली नव्हती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या संघाला या ठिकाणी बाईक बक्षीस दिलेले आहेत। असं उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी बंडुकेनी यांनी केलेलं होतं। खूप जबरदस्त आयोजन असं केलं होतं आणि खूप चांगल्या या ठिकाणी रसिकांनी या ठिकाणी आनंद घेतलेला आहे। आणि नवी मुंबईमध्ये अशा प्रकारे क्रिकेटचं आयोजन पहिल्यांदा झालेलं आहे। त्याच्यामुळे मी बंडुकेनी यांचं खूप अभिनंदन करतो आणि नक्कीच त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो। या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे भगवा चषक या नावाने। यंदा प्रथमच श्री बंडुकेनी वर्ष तिसरं आहे या स्पर्धेसाठी। ज्या संघाने इथं भाग घेतला सर्वांना इथं विनाशुल्क असा प्रवेश दिलेला आहे आणि त्या विनाशुल्क प्रवेश दिल्यानंतर प्रथम प्राइज आणि दुसरं आणि तिसरं असे 3 प्राइज ठेवले। त्या बाईक ह्या नवी मुंबईत मला वाटतं पहिल्यांदाच घडतंय विनाशुल्क। त्यासाठी मी बंडुकेनी यांचं प्रथम अभिनंदन करेन। जी चौगुले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवक व संपर्क प्रमुख बंडूजी केनी यांनी हा भगवा चषक 2024 जबरदस्त असं नियोजन केलेलं आहे। प्रथमच या नवी मुंबईमध्ये विनाशुल्क ही स्पर्धा पार पडलेली आहे व विनाशुल्क पार पडल्यावर 2 बाईक आणि तिसऱ्या नंबरला 20,000 आणि जबरदस्त असं नियोजन केलेलं आहे। त्याबद्दल मी संपूर्ण या नगरीतर्फे आणि दिवा गावाच्या आमच्या एक नागरिकांतर्फे मी बंडूजी केनी यांचा सरचं स्वागत करत आणि आभार मानत आहे। सर्वप्रथम चौगुले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अप्रतिम असे सामने भरवल्याबद्दल बंडूदादा यांचं खूप कौतुक। हे वर्ष तिसरे आहे। अप्रतिम असं आयोजन पहिल्यांदाच आम्ही क्रिकेट खेळतो। पहिल्यांदाच नवी मुंबईच्या इतिहासात 180 ग्राउंडला 4 कॅमेरे लावण्यात आले आहेत। एवढा प्रेक्षक वर्ग अप्रतिम असा आणि सर्वांना विनाशुल्क कुठली प्रवेश फी न आकारता 24 संघांना फ्री एंट्री देण्यात आली आहे। आणि पहिल्या नंबरला बाईक, दुसऱ्या नंबरला बाईक आणि तिसऱ्या नंबरला 20,000 असं रोख रक्कम ठेवली आहे। सर्वप्रथम मी बंडूदादांचं खूप कौतुक करतो की त्यांनी अप्रतिम असे आयोजन केलेलं आहे आणि चौगुले साहेबांना वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। छत्रपती शिवराय यांना वंदन करून शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे जवळचे विजयजी चौगुले साहेब
यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे भगवा चषक स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत नवी मुंबईतील प्रत्येक गावातील एक संघ असे 24 संघाने भाग घेऊन या स्पर्धेचा मान वाढवला आणि या स्पर्धेत आम्ही 2 बाईक म्हणजे प्रथम क्रमांकास 1 बाईक, द्वितीय क्रमांकास 1 बाईक आणि तृतीय क्रमांकास 20,000 रुपये रोख असे बक्षीस देण्यात होते. या निमित्ताने आम्ही या चौगुले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा क्रिकेट सोहळा यशस्वी करण्यासाठी संतोष केनी, जितेन केनी, प्रेमानंद केनी, संदीप पाटील, किशोर पाटील, हरी केनी, प्रभाकर मडवी, रामनाथ मडवी, ओमनाथ मडवी, प्रकाश केनी, अजय पाटील, 40+ दिवा टीम, साईनाथ दिवा टीम, 9 साथी दिवा, श्रीकृष्ण दिवा, 40+ A आणि B व सर्व शिवसैनिक ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.